टक्क माल. चल लवकर पटापट. अरे वा धावत धावत तुला ते धावत चल चल चल. हे गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात. आता उठल्या लवकरच उठल्या. 10:30 वाजलेला. थोडासा एक ठिकाणी कुकरा टाकायचा होता कापराचा, तो टाकून झिकलेला. तर आता मस्त अंग धुल्या, चहा पियाचा आहे आणि माझा घसा झाली बसली, त्यामुळे आवाज काही जास्त निघाय नाही. 4-5 दिवस झाले घसा बसले, त्यामुळे व्हिडिओ पण कमी केला. गिराकाला एक बोललं तर 2 अकाला येते, आवाज निघा नाही ना घशांच्या, म्हणून तो आता असती थोडा चांगला झाली. तर यापेक्षा खतरनाक होता, आवाज बी निघत नव्हता असा झाला. कारण थंडा पाणी आपण जास्ती पितो ना, त्याच्यामुळं दुपार झाली पाणीच नुसता पितो, जावाला काही जे नाही. पोट बी पाणी फुगतं. जावाला 4-5 वाजता आठवण येते की जावाचा भूक लागली, मग असा पाणी पिऊनच पोट भरवसा. थंडा पाणी आणि पिला, उसाचा रस, ताक, या थम्सअप, स्प्राईट या सगळ्या पिऊन घसा ज्याला माझा घरात. आता आवाज चांगला येतो. काल तर एकदम खतरनाक होता, आवाज बी जात नव्हता समोरच्या माणसाला. इशारा करून सांगत होते 4, 3, 2 असे. तर आता उठल्या बरं चहा पिता, गरमागरम चहा आहे. तर या तुम्ही पण चहा पियासाठी या. मस्त गरमागरम चहा आणलेला, मारी बिस्किटात बघा साध्या बघा मस्त दिसायला मस्त दिसतात. नेसल्यावर समजा दरवाजाला त्या दरवाजानवले घेतल्या ना, त्या पहिले घेतल्या दिसता मस्त चमकतात. नेसाला आपण तर नाही घाली, त्यांना ते घालू दे. आपल्याला पडे द्या चांगली काय चमकते मस्त आहे नराम. त्यांना आवडली. दर्शनाने घेतल्या बस किशोरीने. यो ब्लाऊज पीस दरवाजावर यायचं. या किंवा आतमधला भाग तो बाहेरचा चौकीचा गेला. चल या पहिले दर्शन करू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. काही महत्त्वाचा दाखवला. आम्ही बाबूचे सुरक्षतेसाठी काहीतरी थोडं नियम बदली गेलेलं ते तुम्हाला दाखवता. आता आईचा मोठा जो पंखा होता त्याला बंद केला, त्याला बंद करून 2 बारीक पंख आणल्या. कसा बाबू इथं मग दाखवला ते बघा. आई इकडं झोपतं, बाबू इकडं झोपतं. जो झोपला झोपणशा उठला करून सीधा असं चालत निघाला बघते. मग इथं कसा मोठा पंखा, बायचान्स ते पंख्यानं हात झाला तर एकाचा 2 न व्हावा, त्यासाठी आम्ही बघा तो पंखाच बंद करून टाकला. आईला 2 बारीक पंख आणले, पहिला आणि तो दुसरा. असे आम्ही बाबूच्या सुरक्षतेसाठी पावलं उचलल्या. बाबा होऊन तो त्रास आपल्यालाच होऊन, पोऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नको आपले, त्यासाठी तो पंखाच गायब करून टाकला. चला या. अरे येऊन बसला था एशी मोरीन जाऊन बसला था पाण्यात. त्या संडासली असेल. नाही मग असंच बसत असा झोपला था मोरीन असा. त्याला थंडा लागतं. हा घरामध्ये ते एशीन बसते बरोबर. आता एशीन झोपला था. चल आता इथं धान्य, कडधान्य, मूग, वाटाणा. 30 रुपये गेला नानाला फोन केला. पावसा रोखो होता क चालू केला. हा योगा फोन लावला गे. हो किती मजा येते याला. हा तसं नाही करायचा बाबा. हा बघ थांब ना. येऊ बघ ना नाना, येऊ बघ किती आहे तुझा बोट काढ रे बाबा. हा काय ब्लॉक करतो तो.
आलो ते चहा पिता बरं आणि ईशाला घेत जायला निघतो. काय बस 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 चल दे चल बस बस ना दे बस झाला बस. त्याला निघतो चाललो पहिले पूजा द्यायची इथं तिला पहिले सामान द्यायचा तिला देऊन येता मग पिशा द्यायचा आपला पिंट्या शेडची इथं त्याला पण थोडाफार काही सामान वाटतं द्यायचा तर देऊन येता. बरं आज तो काम बरं आज सगळा करून दिला बाकी सगळी कामं आपली झालेली आहे. आता काहीच काम राहिलं नाही राहिले फक्त आपला घरचा सामान भरता दुसरा काहीच नाही. तो बरं सोमवारनं तर बरं पुढच्या गुरुवारी जाऊ तसा चालले प्लॅन. तर क्रियान संगते पण जायला रेडी आहे. चल पुढं चल नाही एकदम पाहिला असतील चप्पल घातली का नाही ना मग चल चप्पल घाल पहिले. चल आत मी चप्पल कुठं आतमध्ये चाल चप्पल घाल चल हा चल चल लवकर चप्पल घालायला चला झेना कार्य चला. पापड टाका त्या नाही तर दुसरं इथं द्या. आवडा ते सगळे ग हो हो चल मला माहित आहे चल मला माहित आहे चल तू चला आता जायला लागलो. कुठे गेला तो यो इकडे तू बरोबर ये साईडला असती अरे वाकडा खाली रे बरोबर हुशार देईल. चल चल चला या आपण पोहोचले आपले पूजा ताईची तर पोहोचलेलं हा. चला 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 काय रे मम्मी कुठे गेली बाहेर गेली का तू एकटाच आहे का आशू दादा झोपले. अरे बाबा मजा अरे त्या काय चालली गाडी रिपेअर मजा करा करा इकडे लवकर ये खोल घ्या शिमशी ठीक आहे. चला लाव दरवाजा पहिले दरवाजा याचा क हे सगळा याचाच आहे ठीक आहे. गेले बडा बा अरे चालला कुठे एकच घेऊन अरे वा धावत तुला ते धावत आला चल 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 इकडे चला इकडे जायचं बाबू बाबू याच्यात जायचा इथे जायचं आपल्याला. ये चल आली लिफ्ट आली ये लवकर चौरी जवळ नको जा इकडे. इकडे लाईट नाही नावाला सिटी पण एक बल्ब चालू नाही. चला यो भरू नको हा भरू अरे नाही खाणार तो. यो खा पहिले नको खाली दी काढली काय नाही झालं. मोबाईल पारला तर काढू आपण बरं. कधी आले बघ आतमध्ये घ्यायचं ते ना खायला ढकली त्यांना चाव येते किंवा बोलायला बघतात असते ना बा दादा बोल दादा दादा बोलते दादा मम्मा कसा बोलते तो लागल तो बरोबर लाल टाक्या 7व्या मजल्यावर खालचा नजारा बघा कसा दिसतो. तू राहते इथे ना हा चला या पोचलो खरा. दीड वाजला चला या पोचल्या घरा. ठीक आहे बघा बोलावर मस्त वालत घेतले. कोणाला लागत असेल तर लवकर या कारण की आता पाणी आपला 8 तारखेपासून चालू होणार आहे आणि पहिलाच वाहन बेडूक. चला या
केरळमध्ये 30 तारखेला पडन, त्यानंतर 7-8 दिवसामध्ये आपल्या इकडे चालू होणार आहे. तर त्या पहिले कोणाला बोलायला लागत असेल तर या, जास्ती नाही एक कमी आहे, लवकर येऊन घेऊन जा. ही घरची आपली ताजी वाळवलेली बोलार आहे, खायासाठी चांगली आहे. दिसतं त्यावर जाऊ नका, माल भारी आहे. चला एंट्री मारू घरात. शेटेला याला क्या व्हिडिओ बनवत आहे? तुला काय पाहिजे ते सांग पाहिजे. पाणी 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 काही नाही. पाणी हो ना मग. हे बातमी आहे. चला थोडाफार मावरा होता लावून झालेला, जास्ती दिसतं द्यावं जाऊ नका. ती टाटा लावल्या म्हणून तुम्हाला तो जास्ती वाटते. आणि वर्ष कसं तर ते बरोबर टेकली म्हणून तो असं जास्ती वाटते. पण हळद सगळा अर्धा पाऊन असे 4-5 टाटा आहेत बस. त्या तिकडं अर्धा पाऊन किलो कोलबी. असा दिसा तो पका वाटते म्हणून. चला या, जसा मी तुम्हाला दुपाऱ्या दाखवला ती बोलार आहे, मला लागत असेल तर लवकर या. 1 नंबर बोलार आहे, खायला जाम भारी लागणार आहे. मस्त तोडून झाली. इकडे बघा अजून बरीचशी तोडाची येते साईडला. मला लागत असेल तर लवकर आपल्या दुकानामध्ये या आणि बोलार घेऊन या. अवघा पाणी पारला आता 10 ते 15 दिवस बाकी आहेत. तर या लवकर या. 17 दिवस कंप्लीट बाकी आहेत. लवकर या. शेड बघा कसा कोराला बसले. चला या, आता आले आपण आपल्या दुकानामध्ये आल्या. तर ह्याचा सगळा सामान, कारण की कपडे जास्ती झालं तर दुकानामध्ये त्याची मुला तेवर अर्ध घरा नेता. दुकानाची साफसफाई केली. चला मग दाखवता आता मी असं युटर्न मारायला लागतं. चला या आतमध्ये एंट्री मारू भारीवाली. संते तेव्हा पोरा कशी करता म्हणजे लक्ष देत नाही, माल हंताना ठेवतान, त्यामुळे अर्धा माल गोडाऊनमध्ये न्यायचा ना रे. चला तोच काम करायला लागले मी इथं. सबडाबट हाव चल घेऊन चल. या बघा या त्या जुन्या काचात या करल्या, त्यामुळे सगळा जो नवीन लावलेला आहे हे सगळं जसा माल येतं तसं ते दुकानामध्ये हलतानी पोरा. अजून खाली माल आहे, खाली तुम्हाला दाखवला असं मी पहिले जायला आले वाटते. चला आता सगळा एम भरून दिला घरात. आता हँगर नेल्यान सगळे नवीन कपडे आहेत, अजून खोललं पण नाही असंच पहिल्यान. तसं पोराही डायरेक्ट दुकानामध्ये आणल्यान. दुकानामध्ये जास्ती होता माल म्हणून तो आता गोडाऊनमध्ये चालू आहे. गोडाऊनमधून लागेल तसं इकडं रनतील. आता बघा एकदम प्रॉपर कसा बसवले एकदम. पहिले कशा काचा होत्या अर्ध्या अर्धा तासा असा होता, आता तसा सगळा काढून टाकला. आता एकदम साध्यान सिम्पल लावले, दिसायला पण भारी वाटतं. बघा कस्टमर म्हणजे असा हां बाबा यो कपडा दे तो कपडा दे पसंतला जा असा. आता असा केलेला डायरेक्ट. आणि या साईडला सगळं जॅकेट लावलेलं आहे. पहिले इकडे चपला होती ती तुम्हाला माहिती असतील, तिकडली आता डायरेक्ट तिकडं या केल्यान चपला आहेत. येन वापस कोणाला लागत असतील तर त्यांना अशाच पहिले दाखवतान. पोराला काही गोडाऊनमधून हाणून देतात तसे पाहिजे. गोडाऊन आपला अवघे 1 मिनिटाच्या अंतरावर. तर तुम्हाला पण माहीत आपला घर इच्छा फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर. आता आल्या पोरा या साईडला करताना काम. आवाज नाही लागत. हां चल लवकर भेटतं माल. चल लवकर बडापट. वजन लय आहे बघा. डायरेक्ट गेले ना डायरेक्ट दुकानाला माल आहे इथं डायरेक्ट येतं. मग आम्हाला तो घरा न्यायला लागते इच्छा. रोजचा कितीतरी माल येत असेल. आपली 4 दुकानं आहेत कपड्यांची. 1 दुकान आहे बारीक पोरांच्या कपड्यांचा, बाकी ऑनलाईन आहेत.